2024 ला महायुतीचं तर 2029 ला फक्त भाजपचं सरकार येणार। अमित शहांचं मोठं विधान। तर महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याचीही केलं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद। फडणवीसांचा मवियावर थेट आरोप। मुस्लिमांची ठरवून एक गठ्ठ मतं मवियाला, फडणवीसांचा दावा। निधींच्या प्रस्तावांवरून अजितदादा आणि शिंदेंमध्ये कोल्ड वॉर। शिंदेंच्या मंत्र्यांमुळे वित्त विभागाच्या तिजोरीवर भार। दादांची तक्रार तर अंथरूण पाहून हातपाय पसरण्याचाही सल्ला। संभाजीराजेंनी माझ्या विरोधात मारेकरी सोडले। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप। काल पुण्यात हाके आणि मराठा कार्यकर्ते भिडले। हाके दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। मंत्रालयासमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। मंत्रालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी फेकलं सोयाबीन। शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजाकडून मिस फायर। गुडघ्याला लागली गोळी। उपचारांसाठी रुग्णालयात दाखल। प्रकृती स्थिर असल्याची गोविंदाची माहिती। लेबनॉनवरील हल्ल्यानंतर मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंशी फोनवरून संवाद। मोदींकडून शांततेचं आवाहन। जगात दहशतवादाला स्थान नाही। भारत शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध। मोदींचं वक्तव्य। दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दणदणीत विजय। 7 गडी राखून बांगलादेशवर मिळवला विजय। सर्वच गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी।